मी दिव्या हुरकट. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स मधून बाहेर कसं पडाल या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत एनपीए कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर विश्वास बी पानसे सर. कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. चर्चेला सुरुवात करायची, मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर विश्वास पानसे हे मुंबईतील एनपीए कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख आहेत. ते बँकिंग विषयक वित्त सेवा सल्लागार देखील आहेत. डॉक्टर पानसे यांना बँकिंग क्षेत्राचा 35 वर्षांचा अनुभव आहे. ते अखिल भारतीय एमएसएमईचे सल्लागार देखील आहेत. असोसिएशन एमएसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि टाटा बिझनेस हब तसेच एनपीए सल्लागार आणि एमएसएमई खात्यांबाबत ते सल्ला देत असतात. एनपीए बाबत कायदेशीर मदत तसेच सेटलमेंटची सोय करणे, पर्याय स्त्रोतांकडून निधीची व्यवस्था सुलभ करणे या सेवा ते पुरवतात. आणि या सगळ्यांचा फायदा एमएसएमई, कर्जदार आणि कर्ज देणाऱ्या संस्थांना होतो. रोजगाराचे संरक्षण, उत्पादक मालमत्तेचं मूल्य राखणं, जीडीपीची हानी दूर करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्योजकतेचे संरक्षण करणे हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. याबद्दल अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. आपण चर्चेकडे वळू आणि खूप काही एनपीए बद्दल खरं तर खूप प्रश्न आहे, खूप आम्हाला जाणून घ्यायचे आहे. पण सर्वात आधी एनपीए म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा परिणाम कसा होतो? थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण जेव्हा बँकेकडनं कर्ज घेतो किंवा कुठल्याही फिनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं कर्ज घेतो, त्या कर्जाचे हप्ते किंवा कुठल्याही प्रकारचे बँकांचे ड्यूज जर का 3 महिन्यापेक्षा जास्त पिरियडसाठी तुम्ही पे करू शकला नाहीत, त्याचा डिफॉल्ट झाला, तर तुमचं अकाउंट एन पी ए होऊ शकतं आणि बँका त्याला एन पी ए म्हणून डिक्लेअर करतात. आता त्याचे परिणाम काय होतात? एकदा अकाउंट एन पी ए झालं की बँका तुम्हाला सपोर्ट सिस्टीम तुमच्या काढून घेतल्या जातात आणि तुमच्याकडे रिकव्हरीच्या दृष्टीने पाहिलं जातं. बँकांना अशी भीती वाटते की जर का यांनी माझा डिफॉल्ट केलेला आहे तर हे पैसे आमचे बुडणार आहेत का, आणि मग हे पैसे बुडू नाहीत म्हणून जे जे काही तुम्ही सिक्युरिटी दिलेली आहे, जे जे काही तुम्ही तारण दिलेलं आहे, ते तारण वसुली करण्याच्या मागे बँका लागतात. मग या केसमध्ये तुमचा बिझनेस ठप्प होतो, तुमचा धंदा बंद होतो आणि तुमच्या पर्सनल ॲसेट्सवरती पण गदा येऊ शकते. कारण आपण प्रत्येक वेळी जेव्हा बँकांकडनं लोन घेतो तेव्हा आपण पर्सनल गॅरंटी पण दिलेली असते. लोकांचा असा फार मोठा गैरसमज असतो की मी गॅरंटी दिली आहे तर आधी माझ्या युनिटचे पैसे वसूल होतील, माझ्या कोलॅटरल सिक्युरिटीचे पैसे वसूल होतील, नंतर बँका माझ्याकडे येईल, असं नाही आहे. बँका हे गॅरेंटर आणि बॉरोवर दोघांना एकाच मापावरती किंवा एकाच प्लॅटफॉर्मवरती ट्रीट करू शकतात. तर त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा एन पी ए होता तेव्हा बँकांकडे वेगवेगळे मार्ग आहेत की तुमच्याकडनं पैसे वसूल करायचे. त्यातला पहिला मार्ग आहे तो जनरली जो अडॉप्ट केला जातो तो सरफेसी ॲक्ट. सरफेसी ॲक्टखाली बँकांनी पहिली नोटीस दिल्यानंतर, ज्याला आम्ही 13(2) ची नोटीस म्हणतो, 13(2) ची नोटीस दिल्यानंतर साधारणतः 140 ते 160 दिवसामध्ये बँका तुमचं फोर्सफुल फिजिकल पोझेशन घेऊ शकतात, ज्या ॲसेट तुम्ही मॉर्गेज केल्या त्या. दुसरा ॲक्ट आहे तो RDDB ॲक्ट. त्याच्यामध्ये तुमच्या पर्सनल ॲसेट तर आहेत, तुमच्या बॉरोवरच्या ॲसेट तर आहेतच आहेत, याच्या व्यतिरिक्त पर्सनल ॲसेट्सवरती पण गदा येऊ शकते. तिसरा जो बँकांचा मार्ग आहे तो आता नवीन जो IBC आलेला आहे, ज्या कॉर्पोरेट्स आहेत, ज्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत किंवा LLPs आहेत किंवा ज्या पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत, त्यांना IBCचा मार्ग बँकांसाठी ओपन आहे. त्या मार्गाने सुद्धा बँका तुमची रिकव्हरी घेऊ शकतात. चौथा जो प्रकार आहे तो कोऑपरेटिव्ह बँकांसाठी आहे. आपल्याकडं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट आहे, MCS ॲक्ट. त्या MCS ॲक्टखाली सुद्धा बँका तुमचे पैसे वसूल करू शकतात. याच्याशिवाय अजून एक मार्ग बँकांकडे आहे, तो म्हणजे जेव्हा तुम्ही लोन घेता तेव्हा तुम्ही आर्बिट्रेशन ॲग्रीमेंट साईन केलेलं असतं. तर आर्बिट्रेशनच्या खालीसुद्धा बँका आर्बिट्रेशन चालू करून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्याकडनं पैसे वसूल करतात. या सगळ्या कायद्यांचा पाठीमागचा हेतू हा आहे की मॅक्सिमायझेशन ऑफ रिअलायझेशन. जे बँकांचे पैसे अडकलेले आहेत त्याचं मॅक्सिमम रिअलायझेशन व्हावं.
आणि हे करत असताना आपल्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे किंवा जे आपण कायदे कानून बनवलेत त्यांचा दृष्टिकोनमध्ये फंडामेंटली काही गोष्टी अशा आहेत की ज्या बाबतीत माझं त्याच्यावरती म्हणजे ऑब्जेक्शन आहेत. बेसिक ऑब्जेक्शन असं आहे की याच्यामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की बॉरोवर हा चुकीचाच आहे, बॉरोवर हा चीटच आहे आणि बँका जे काही करतात ते सगळंच बरोबर आहे आणि या बेसिसवरती हे कायदे कानून बनवलेत. मला वाटतं याचा पुनर्विचार केला पाहिजे. अच्छा. बँकरला सुद्धा याच्यासाठी रिस्पॉन्सिबल ठेवलं पाहिजे. तर अशी जेव्हा वेळ येते तुमची की जेव्हा तुमचा बिझनेस बंद व्हायची पाळी येते तेव्हा तुम्ही त्याचे परिणाम किती सिरियस आहेत देशासाठी. तर चालू असलेला बिझनेस बंद होतो, असलेली एम्प्लॉयमेंट तुम्ही अनएम्प्लॉईड करता लोकांना, ज्या असेट प्रोडक्शन करून देशाच्या GDPमध्ये भर घालत असतात ते बंद होतं. ज्या बिझनेसमधनं देशाला टॅक्सेस मिळत असतात ते बंद होतात आणि मग हाच परत बिझनेस किंवा याच पद्धतीचं प्रोडक्शन जर का परत चालू, समजा एखादं प्रॉडक्ट आहे की जे इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे ते अकाउंट NPA झालं, तुम्ही ते अकाउंटच बंद करून टाकलं, तर ते इम्पोर्ट सबस्टिट्यूटचं तुमची प्रोडक्शन देशासाठी जी गरज आहे त्याचं काय करणार. मग परत तोच प्रोडक्शन जर का करायचं असेल तर नवीन युनिट जर उभं करायचं असेल तर त्याला काहीतरी वेळ लागेल, तो वेळही लागेल. त्याच्यासाठी आत्ता समजा ते युनिट 100 रुपयात उभं राहिले तर नवीन युनिट उभं करायला तुम्हाला 200 रुपये लागतील, 500 रुपये लागतील, जस्टेशन पिरियड लागेल. हा सगळ्याचा लॉस आहे. बरोबर. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून NPAचे जे कायदे कानून आहेत त्याच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि जसा कायदे कानूनचा दृष्टिकोन बदलला पाहिजे तसं बँकरनी सुद्धा ज्या NPA युनिट आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आता थोडक्यात सर्वसामान्य माणसाला समजून सांगायचं झालं तर माणूस जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण त्याला काहीतरी ट्रीटमेंट देतो. खूप सिरियस असेल तर त्याला तुम्ही ICUमध्ये ठेवता, अजून काय असेल तर त्याचं ऑपरेशन करता. पण बिझनेस सिक झाला तर त्याला तुम्ही काय करता. त्याच्यासाठी कुठली हॉस्पिटल्स आहेत तुमच्याकडं, त्यासाठी कुठली रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत. आम्ही एक गोष्ट विसरून जातो की एक युनिट बंद पडलं तर 100 लोकांच्या पोटावरती पाय पडतो. बरोबर. आता ही युनिट बंद पडण्याची कारणं 2 असू शकतात. एक कारण जो प्रोमोटर आहे त्याचं इंटेन्शनच खराब आहे. असे जे प्रोमोटर्स आहेत ज्यांची इंटेन्शनच खराब आहेत त्यांच्यावरती तुम्ही स्टर्नली ॲक्शन्स घ्या, पण ते युनिट बंद नका करू. ते युनिट दुसऱ्या कोणाच्या तरी कॉम्पिटंट हातामध्ये सोपवा. माझं अगदी स्पष्ट मत आहे की एखादं बिझनेस युनिट, जसं एखादा माणूस जन्माला येतो त्याच्या मरणाची जबाबदारी, समजा त्याचा मृत्यू झाला आणि त्याला जर कोणी जबाबदार असेल तर त्याला तुम्ही शिक्षा देता. बरोबर. एखादा बिझनेस मरतो त्याला कोण जबाबदार. तो माणूस बिझनेसमॅन. आणि नुसता बिझनेस नाही म्हणत, तुम्ही जरा अजून पुढचा विचार करा की आपल्या देशामध्ये 95% ऑफ आवर पॉप्युलेशन हे जॉब सीकर आहे. आपल्याकडं मुलगा जन्माला आल्यापासनं त्याला शैक्षणिकदृष्ट्या असं तयार करायचा प्रकार असतो की तो जितका 20-22 वर्ष त्याच्यावरती एकच संस्कार होतात की बेटा चांगले मार्क्स मिळव, मेरिटमध्ये ये आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मल्टीनॅशनलला सिलेक्ट हो. म्हणजे आम्ही संपूर्ण देशामध्ये आम्ही स्लेव्हरी मेंटॅलिटी जन्माला घालतो. 20-22 वर्ष 25 वर्ष आम्ही आमच्या पॉप्युलेशनवरती स्लेव्हरी मेंटॅलिटीचे संस्कार करतो. 5% लोक धंदा करायचा प्रयत्न करतात आणि हे 5% लोक जे धंदा करतात जेव्हा त्यांच्या धंद्यात अडचण येते त्या अडचणीत त्यांना मदत न करता तुम्ही जर त्यांना एलिमिनेट करायला लागला, तुम्ही त्यांचा धंदा मारायला लागलात तर पुढच्या जनरेशनला काय त्याच्यातनं संदेश मिळणार आहे. मुलगा जेव्हा वडिलांना पाहतो की ते किती स्ट्रगल करतायत धंद्यामध्ये
आणि बँकांचं होणारे त्यांच्यावरती होणारे एक प्रकारचे अत्याचार आहेत. तेच पाहत असताना मुलाला असं वाटतं की मी परत धंद्यात पडू नये, आणि बापालाही असं वाटतं की मुलांनी धंद्यात येऊ नये. बरोबर. मग आपल्या देशामध्ये उद्योजकता कशी निर्माण होईल? एक ईस्ट इंडिया कंपनी आली, तिने आपल्यावरती 200 वर्ष 150 वर्ष राज्य केलं. आज आपण संपूर्ण देश स्लेव्ह बनवतोय, मेंटॅलिटी स्लेव्हरी बनवतोय. म्हणजे आपल्या देशाची ही धारणा आहे का, हे ऑब्जेक्टिव्ह आहे का की पूर्ण देश मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी स्लेव्ह म्हणून जगावा? अजिबात नाही सर. यातूनच एक असा प्रश्न मला निर्माण होतो, आत्ता जसं तुम्ही मला सांगितलं की जेव्हा उद्योग मरतो तर एक त्या व्यक्तीलाच फरक पडत नाही आणि खूप अनएम्प्लॉयमेंट त्यातून जनरेट होते. हे एक 100 लोक असतील त्याच्या मागे डायरेक्ट तर इनडायरेक्ट दोन्ही असते. डायरेक्ट इनडायरेक्ट किती असतील, आणि त्या सगळ्यांना घरी बसावं लागतंय. तर या सगळ्यांसाठी की उद्योग बंद पडू नये किंवा उद्योग मरू नये, त्यासाठी NP कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड कशा प्रकारे मदत करते? सगळ्यात आधी मी त्यांना हे सांगतो की तुम्ही जे लोन घेतलेलं आहे, एक तर लोन घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. तुमच्या बिझनेसचं प्रॉपर स्ट्रक्चरिंग करा. बँका जेवढं लोन देतात तेवढंच घेतलं आणि त्याच्यात धंदा सुरू केला असं करू नका. तुमची जी टोटल रिक्वायरमेंट आहे कॅपिटलची, ती फुलफिल होत असेल तरच बँकांचं लोन घ्या. आणि बँकांनी सुद्धा नीड बेस्ड लोन द्यावं, सिक्युरिटी बेस्ड लोन देऊ नये. की तुमची 100 रुपयाची सिक्युरिटी आहे, आम्ही तुम्हाला 90 रुपयाचंच लोन देऊ. पण धंद्याची गरज 110 रुपये असेल आणि धंदा चांगला आहे, धंद्याची तुम्ही व्हायबिलिटी चेक करा, तर त्याला 110 रुपये द्या, 90 रुपये देऊ नका. 90 रुपये देऊन तो आज नाही तो उद्या मरणार आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही कुठलाही धंदा चालू करता तो एका लहान मुलासारखा आहे. इट इज व्हल्नरेबल फॉर व्हेरियस डिसीजेस. तर त्याला एक ठराविक पिरियडपर्यंत त्याला प्रोटेक्शनची गरज आहे. सुरुवातीच्या काही काळामध्ये त्याला प्रोटेक्शन द्या. जर त्याला तुम्ही प्रोटेक्शन दिलं तो धंदा रुजू शकतो, तो वाढू शकतो, तो मोठा होऊ शकतो. पण तो मोठा होण्यापूर्वीच जर का त्याला आपण खत पाणी नाही दिलं तर तो चालणार नाही आहे. दुसरं, मी बँकांना नेहमी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की हा जो ॲटिट्यूड आहे किंवा हे जे कायदे कानून आपण जे बनवलेत की कुठलाही धंदा NPA झाला, डिफॉल्ट केला म्हणजे मग त्याच्यावरती, आणि डिफॉल्ट करण्याची आपली डेफिनेशन काय, 90 दिवस. कुठलाही आजार झाला, सर्दी पडसं झालं तर तो 8-10 दिवसात बरा होऊ शकतो. पण कॅन्सर झाला तर त्याला वेळ लागेल. तर एखादा धंदा 90 दिवसातच परत उभा राहील आणि बँकांचे सगळे पैसे देऊ शकेल, त्याला सक्षम होईल, ही संकल्पना चुकीची आहे. त्या बेसिसवरती बनवलेले कायदे कानूनच सगळे चुकीचे आहेत. एखाद्या धंद्याला तुम्ही 30 दिवसात बरा करू शकता, एखादा आजार तुम्ही 1.5 वर्ष लागेल. पण तुम्ही त्याच्यातलं पोटेन्शियल बघा, देशाची गरज बघा, का तो देशाची गरज भागवतोय का. जसं मी तुम्हाला म्हटलं की जर का तो इम्पोर्ट सबस्टिट्यूट असेल, तो धंदा जगवणं किती गरजेचं आहे देशाला. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्याकडे पाहायला पाहिजे. नुसते काही पॅरामीटर्स लावलेत आणि काही मोठ्या उद्योगधंद्यांनी काही चुका केल्यात म्हणून तुम्ही काही नवे कानून आणले, त्याचा परिणाम मात्र सामान्य छोट्या लोकांच्या वरती झाला आणि छोटे लोक त्याच्यात भरडली जात आहेत. आणि पर्टिक्युलरली MSMEला माझं असं प्रामाणिक मत आहे, MSMEची लॉयल्टी बँकांसाठी खूप जास्त आहे. MSMEचा जो प्रमोटर आहे त्याच्या दारात कोण पैसे मागायला आलेलं त्याला आवडत नाही. त्याला समाजामध्ये त्याची किंमत त्याला खूप ठेवायची असते. माझ्याकडे असे कितीतरी लोक आलीत की सर आता माझं घर बँक कब्जा करणारे, जप्ती करणारे, माझी समाजात बेइज्जती होणार आहे, तर मी आत्महत्या करतो, मला दुसरा पर्याय नाही आहे. मग ही उद्योजकता आपण कशी जगवणार, कशी वाढीला लावणार, नवीन जनरेशनला काय प्रमोशन मिळणार,
याचा विचार करायला पाहिजे. अगदी. आणि खरं तर हेच होतंय सर, की स्टार्टअप कसा करायचा, कोणता उद्योग करायचा, हे विचार आपण सगळेच करतोय, पण त्याला चालवायचं कसं आणि तो चालणार कसं याचा विचार काहीच जण करतायत आणि म्हणून हे सगळं फेल होतंय. आणि त्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. कारण लाँग टर्म एखाद्या उद्योगाला चालवायचं असेल तर त्यासाठी एक प्रोसिजर असते, त्यासाठी काही नियम असतात आणि ते सगळं नॉलेज आपल्याला असणं, आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी जे तज्ज्ञ असतात ते आज आपल्यासोबत बसलेले आहेत. तुम्हाला या संबंधित काहीही प्रश्न असतील, काहीही शंका असतील तर तुम्ही नक्कीच सरांना संपर्क करू शकता आणि त्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक तुम्हाला सध्या TV स्क्रीनवरती दिसत आहेत. तर ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला काहीही शंका असतील किंवा काहीही प्रश्न असतील, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन, तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सर तुम्हाला देतील. तर यासाठी हे नंबर्स तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि सरांना संपर्क करा. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण एक छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते. पाहत रहा साम TV. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नॉन परफॉर्मिंग असेट्समधून बाहेर कसं पडाल याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत विश्वास पानसे सर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. सर, आजचा जो आपला विषय आहे आता त्याच्यावर घेऊयात. नॉन परफॉर्मिंग असेट्समधून बाहेर कसं पडायचं हा सर्वात मोठा मुद्दा आहे. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सविस्तर सांगा. याच्यामध्ये दोन्ही दृष्टीने विचार केला पाहिजे, एक बॉरोअरच्या दृष्टीने आणि बँकर्सच्या दृष्टीने. नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये जेव्हा स्ट्रेस येतो तुम्हाला, तो स्ट्रेस तुम्हाला आधीपासून कल्पना येते की मी आता बँकांचा हप्ता भरू शकत नाही आहे, मला स्ट्रेन येतो आहे, माझ्याकडं माझ्या बिझनेसमधनं तेवढं उत्पन्न आलं नाही आहे. तर तुम्ही अशावेळी काय करता? मित्राकडनं बॉरो कराल, घरातल्या काही वस्तू विकाल, गाडी विकाल, बायकोचे दागिने विकाल आणि या महिन्याचा हप्ता भरला, पुढच्या तिमाहीचा हप्ता भरला, काहीतरी होईल मधल्या काळात, अशी कल्पना करून तुम्ही ती वेळ मारत राहता. या प्रोसेसमध्ये काय होतं? आजचं मरण उद्या, उद्याचं मरण परवा. पण दॅट इज नॉट द राईट वे. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये येता किंवा तुम्ही NPA होता तेव्हा मी स्ट्रॉंगपणे सांगतो, डोंट पे बँक. का मी म्हणतो असं डोंट पे बँक? याचा अर्थ मला बँकांना डुबवायचं आहे असं नाही आहे. आज मी आजारी आहे, मला माझ्या ब्लडची गरज आहे, तो ब्लड जर का बँकांनी सक केला तर माझं मरण लवकर येईल. तर मी स्वतःला परत रिस्ट्रेन्स घेईल, माझ्यामध्ये परत स्ट्रेंथ निर्माण करील आणि मी एक रोडमॅप बनवील की या रोडमॅपवरनं मी पुढच्या 6 महिन्यात, 1 वर्षात, 2 वर्षात मी याच्यातनं कसा बाहेर पडेल याचा मी रोडमॅप बनवेल. तुमच्या सगळ्या बिझनेसचे प्रॉब्लेम इन्क्लुडिंग NPA हा एकच आहे की तुमचा बिझनेस सर्व्हाइव्ह व्हायला पाहिजे. तुम्ही बाहेरनं किती पैसे आणणार आणि बिझनेसमध्ये टाकणार? जर तुमच्याकडे एवढे पैसे होते तर तुम्ही बँकांचं लोन घेतलंच का? याचा अर्थ तुमच्याकडे पैसे नाही आहेत. मग जर असं असेल तर तुम्ही तुमच्या बिझनेसकडे वेगळ्या नजरेतनं पहा. आज आपण आपल्या बिझनेसकडं बँकांच्या दृष्टिकोनातनं बघतो. पाहायला हे पाहिजे की बँकेकडं बिझनेसच्या दृष्टिकोनातनं पाहायला पाहिजे. हु इज फॉर हुम? बँक इज फॉर बिझनेस, यू आर नॉट फॉर द बँक. आणि बँकांना माझा सल्ला असा आहे की जर तुमचे कस्टमर हेल्दी राहतील तर तुम्ही हेल्दी राहाल. जेव्हा कस्टमर आजारी आहे, NPA म्हणजे काय? त्याला बिझनेस सिकनेस आहे. तो बिझनेस सिकनेस दूर करा. पण बँकांच्याकडं इंडस्ट्रीचं नॉलेज एवढं आहे की त्यांना आणि त्यांच्याकडेच अकाउंट असल्यामुळं त्यांना आधीपासून अंदाज येतो की हे अकाउंट स्ट्रेसमध्ये चाललं आहे. तर त्याला काउन्सिलिंग करा, त्याला ऑलरेडी बोलवून घ्या, त्याला विश्वासात घ्या आणि जिथे त्याला गरज पडेल तिथे त्याला आर्थिक नाही पण कुठल्या प्रकारची मदत करता येईल याचा विचार करा. आणि यातनं ते अकाउंट बेसिक कन्सेप्ट अशी असली पाहिजे की एक बिझनेस हा लिव्हिंग बिईंग आहे, तो मरता कामा नये. तो नॅचरली त्याची डेथ जाणं हा वेगळा भाग आहे. पण आपण त्याला वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न न करणं, उलट त्याचं मरण
जास्त जवळ आणून देणं हे तरी करू नये. माझं बँकांना म्हणणं आहे की या पिरियडमध्ये तुम्ही त्यांना ॲडिशनल लोन देऊ नका, पण त्यांना ॲडिशनल पिरियड द्या. 90 दिवसाचा क्लॉज जो आहे तुम्हाला NPA करायचा, इट मे बी इंटरनॅशनल रिक्वायरमेंट, पण 90 दिवसानंतर तुम्ही त्याच्यावरती फोर्सफुल रिकव्हरीचे जे मेथड्स लादता त्याच्याऐवजी त्याला काही व्हेंटिलेशन टाईम द्या की त्या पिरियडमध्ये त्याला स्वतःला कसं परत उभं करता येईल. आणि या काळामध्ये लोन रिस्ट्रक्चरिंग करण्यापेक्षा बॉरोवरनी बिझनेस रिस्ट्रक्चर केला पाहिजे. जर तुम्ही बिझनेस रिस्ट्रक्चर केला, व्हॅल्यू ॲडिशनचे काही मार्ग शोधले, तुमचा BEP कसा खाली येऊ शकतो याचा विचार केला, तर तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते. बँकांनी सुद्धा रिकव्हरीच्या ऐवजी जी तुम्ही कोर्सिव्ह रिकव्हरी करता त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना रिव्हायवलचा विचार करा, त्याच्यात रेझोल्युशनचा मार्ग अडॉप्ट करा. ज्या माणसाने तुम्हाला 10 वर्षापर्यंत तुम्हाला सर्व्हिस केली, तो 1-2 वर्ष अडचणीत आला म्हणून त्याला आपण मारूनच टाकायचं. त्याच्यापेक्षा त्याला तुम्ही त्या पिरियडमध्ये सपोर्ट करा, तो अजून 10 वर्ष तुम्हाला सर्व्हिस देईल. अगदी. आणि हे करत असताना तुम्ही देशाचा पण विचार करा ना. तुम्ही अनएम्प्लॉयमेंट तयार करता, GDP लॉस तयार करता, रेव्हेन्यू लॉस तयार करता. या सगळ्याला कोणतरी जबाबदार असलं पाहिजे आणि ती जबाबदारी आजच्या आपल्या लीगल, इकॉनॉमिक आणि सोशल सिस्टीममध्ये कुठेही नाही आहे. अगदी सर. आणि खरं तर या विषयाची व्याप्ती एवढी मोठी आहे की एवढ्या कमी वेळात हे सगळं सांगणं किंवा हे सगळं समजवणं शक्य नाही आहे. पण त्यासाठी सध्या तुम्हाला स्क्रीनवरती सरांचे नंबर्स दिसत आहेत. NPA कन्सल्टन्सीचा ॲड्रेस तुम्हाला दिसतोय, तो तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. आणि नक्कीच काहीही शंका किंवा काहीही प्रश्न तुमचे असतील तर तुम्ही सरांचं मार्गदर्शन त्या संबंधित घेऊ शकता. कारण सध्याच्या परिस्थितीत, सध्याच्या काळात आपल्याकडे स्टार्टअपसाठी भरपूर स्कीम्स अवेलेबल आहेत, पण जे एक्झिस्टिंग बिझनेस आहेत त्यासाठी खूप कमी अशा स्कीम्स आहेत. आणि त्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण उद्योगाला जगवणंच हे सरांचं एकूण मोटो आहे. तर त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठीच तुम्हाला हे संपर्क क्रमांक सरांचे आवर्जून नोट करून घ्यायचे आहेत आणि सरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. सर, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं. लवकरच आपण याच विषयावर पुढे थोडंसं अजून बोलू, कारण नक्कीच प्रेक्षकांना खूप काही प्रश्न आणि शंका असतील त्यात त्यांना अजून जाणून घ्यायचे आहे. तुमचं मार्गदर्शन खूप मोठा आहे. अगदी. तर पण तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन दिलं त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.